पहिलाच बॉल ओव्हर फुल टॉस टर्न करायचं होतं ऑन साईडला. अगदी हो 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 परफेक्ट यष्टांवरती फेक केली गेली आहे. मात्र पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज पोहोचलाय असं दिसत असताना दरम्यान एक चिकी सिंगल घेऊन इथे धाव फलकाला होते सुरुवात एका धावेने. बघा यष्टांच्या मागे जो पडदा लागला आहे त्या पडद्याला लागून चेंडू आतमध्ये आला मैदानामध्ये तर धावा धावून काढायच्या आहेत. त्याचबरोबर पडद्याच्या मागे गेला तर डिक्लेअर आहे. त्याचबरोबर ती 30 सर्कल LED लाईट दिसते. फलंदाज बाद झाल्यानंतर जर फलंदाजाने 30 सर्कल लाईन क्रॉस केली आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवेश केला नाही तर 2 धावाची पेनल्टी आहे. त्याचबरोबर ज्यावेळेस चेंडू रिलीज केला जातो आणि विकेट किपरच्या हातामध्ये असतो त्यावेळेस म्हणजेच धाव घ्यायची असेल तर दोन्ही एंडने आपल्याला स्ट्राईक सोडणं अनिवार्य असेल. दरम्यान केदार मडवी ओव्हर द विकेटने यावेळेस स्विंग करायचं होतं. बॅटच्या अगदी खालच्या बाजूला चेंडू आदळला. बॉलर बॅक ड्राईव्ह स्वतः गोलंदाज चेंडू अडवतोय. दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आजच्या दिवसामध्ये अगदी गोलंदाजांचा बोलबाला राहिलाय. धावा येऊन देत नाहीयेत. कालच्या दिवसामध्ये पहिल्या दिवसामध्ये अगदी चांगली पॉवर प्ले मध्ये पॉवर हिट पाहायला मिळाली होती. यावेळेस पहा आणखीन एक आखूट टप्प्याचा चेंडू होता. अगदी पुल करायचं होतं. शरीराचा वेध घेत असणारा हा बॉल. दरम्यान इथे 1 धाव मिळतीये. 2 धावा धाव फलकावरती. ती चांगली मॅच इथे पाहायला मिळेल. एक नवी मुंबईतील आलेला संघ जर आजच्या दिवसामध्ये जर विचार केला तर पहिला सामना आपण पाहिला असेल गोटिवली नवी मुंबईतील आलेला संघ. तो संघ सुद्धा एक सामना जिंकलेला आहे. म्हणजेच दुसऱ्या फेरीमध्ये त्याने झडप घेतली आहे. अखूट टप्प्याचा चेंडू यावेळेस मात्र पुल केलं गेलंय. चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स सीमा रेषा पार. ओमी केनीच्या बॅटमधून हा चौकार अगदी सुरेख. जर ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं अखूट टप्प्याचा चेंडू होता. अगदी पुलचा फटका पाहायला मिळाला. आणि या 4 धावेने आता मात्र 6 या धावसंख्येवरती धावफलक स्थिरावत असताना केदार मडवी पुन्हा एकदा सज्ज होईल. आयटम ओव्हर द विकेटने डावखुरा विस्फोटक फलंदाज अगदी नवी मुंबईतील टॉप क्लास यावेळेस ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाली. दरम्यान फक्त 1च धाव यावेळेस मिळेल. मी उल्लेख करत होतो नवी मुंबईतील फलंदाजांचा तर अगदी अव्वल स्थानी टॉप 5 मध्ये ज्या फलंदाजांचं नाव घेतलं जातं त्यामध्ये ओमी केनी या फलंदाजाचं नेहमीच नाव अग्रेसर घेतलं जातं. 7 धावा धाव फलकावरती. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक केदार मडवी अगदी चांगली गोलंदाजी म्हणेन मी. 7 धावा लास्ट गो. यावेळेस आणखीन एक चांगला बॉल फक्त कट केलंय. दरम्यान शॉर्ट कव्हर रिझम मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होईल. फेक होईल तर मात्र 1च धाव यावेळेस अंकित केली जाते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आपण पाहतोय धाव फलकावरती. त्या म्हणजेच दिवा कोळीवाडा या संघाच्या बिनबाद 8 धावा. चांगली सुरुवात म्हणेन मी. संथ आणि सावध गतीने धावसंख्येची सुरुवात दिवा कोळीवाडा या संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. अगदी चांगली गोलंदाजी. भिवंडी नगरीतील आलेला हा संघ मागच्या वर्षाचा चॅम्पियन संघ. गत वर्षाचा चॅम्पियन संघ. शेवटच्या चेंडूवरती 1 चेंडू आणि 3 धावा हव्या होत्या आणि त्या डिपेंड केल्या होत्या गत वर्षामध्ये SD केवनी या संघाच्या माध्यमातून. आणि तो संघ पुन्हा एकदा ब्ल्यू जर्सीमध्ये आपल्याला इथे खेळताना पाहायला मिळतोय. 8 धावा धाव फलकावरती दिवा कोळीवाडा या संघाच्या. नॉन स्ट्रायकिंग एंडला ओमी केनी. स्ट्रायकिंग एंडला तुषार पाटील. हेमंत P2चं षटक हाताळण्यासाठी सज्ज होत असताना हेमंत पाटील आणखीन एक भिवंडी नगरीतील एक यशस्वी अष्टपैलू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. अगदी चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून होत असते. यावेळेस गोलंदाजी करत असताना हेमंत पाटील
हेमंत पाटील यावेळेस हो 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 स्विंग केलं होतं बॅटला. दरम्यान लेग बाईसच्या रुपयाने इथे एक धाव नक्कीच अंकित केली जाते. चांगली गोलंदाजी, अगदी चांगली गोलंदाजी केदार मडवी यांची पाहायला मिळाली होती. 8 धावा त्याने खर्च केल्या होत्या. यावेळेस हेमंत पाटील लेग 22च्या माध्यमातून एक धाव नक्कीच मिळते. ओमी केनी यावेळेस स्ट्रायकिंग एंडला. दरम्यान त्याच्यासाठी खुशखबर येते, सलगच्या 3 चेंडूवरती 3 षटकार लगावल्यास रोख रक्कम 5,000 रुपयाचं पारितोषिक. भारतीय जनता पार्टी प्रभाग अध्यक्ष क्रमांक 8 तन्मयजी बळीराम भुईर यांच्या माध्यमातून रोख रक्कम 5,000 रुपयाचं पारितोषिक ओमी केनी या फलंदाजासाठी. दरम्यान हेमंत पाटील पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवरती. पंचांच्या उजवीकडून अराउंड द विकेट अकुटपदा चेंडू षटंपूल करण्याचा प्रयत्न, पायचीची अपील. ओ हो हो, इथे अपील मात्र फेटाळून लावली जाते पंचांच्या माध्यमातून. अगदी ओमी केनीचा उल्लेख केला तर व्हाईस ऑफ ठाणे सिद्दीकजी भावे यांनी या फलंदाजाला उपमा दिली होती किलर मिलर. अगदी किलर मिलरच्या भूमिकेमध्ये यावेळेस हुकचा हा फटका चेंडूला पाठवून दिलाय डीप स्क्वेअर लेग रिझम मधून 6 धावांसाठी षटकार. सुरेख फलंदाजी, 15 धावा धाव फलकावरती. 1.3 षटकाच्या समाप्तीनंतर थोडीशी जागा दिली होती. अगदी मी म्हणेन थोडंसं शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. अगदी हुकचा फटका यावेळेस ओमी यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. 15 धावा धाव फलकावरती. अगदी जर विचार केला तर गतवर्षी केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2024 ही स्पर्धा संपन्न झाली होती भिवंडीच्या सुरई या क्रीडांगणामध्ये. आणि अगदी चांगली फलंदाजी त्या स्पर्धेमध्ये ओमी केनीच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. आणि मॅन ऑफ दिस सिरीज मोटरसायकल 4 व्हीलर I-10 याच फलंदाजाला मिळाली होती. यावेळेस पहा ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाली, अलॉंग द कार्पेटने खेळून काढलंय. दरम्यान एक धाव इथे अंकित केली जाते 16 धावा धाव फलकावरती. तर मी उल्लेख करत होतो या स्पर्धेमध्ये नक्कीच मोटरसायकल आहे. मॅन ऑफ द सिरीजच्या माध्यमातून हिरोची ती बाईक. आणि त्या केंद्रीय मंत्री चषकामध्ये नक्कीच 4 व्हीलरचा मानकरी ठरला होता हा फलंदाज. याचं नाव आहे ओमी केनी नॉन स्ट्रायकिंग एंडला. दरम्यान हेमंत पाटील पुन्हा एकदा एक षटकार खर्च केल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न हेमंत पाटील यांच्या माध्यमातून. हेमंत तुषार यावेळेस यॉर्कर लाईनचा बॉल खोदून खेळून केलाय. दरम्यान अलॉंग द कार्पेट चांगलं क्षेत्ररक्षण, फेक होईल तर मात्र एकच धाव यावेळेस अंकित केली जाते. चांगलं बॅटल पाहायला मिळतंय. एका बाजूला SD केवनी, अगदी भिवंडी नगरीतील या संघाचा सुद्धा उल्लेख केला तर अगदी चांगलं संघ बांधणी यांची सुद्धा नेहमीच असते. चांगलं खेळाचं प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून नेहमीच होत असतं. गत वर्षाचा चॅम्पियन्स हा का होता संघ. अगदी चांगलं खेळाचं प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं होतं. 17 धावा धाव फलकावरती. दरम्यान ओमी केनी पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला. शेवटचा बॉल या षटकातील. यावेळेस फुल टॉस डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. ओ यावेळेस चांगला प्रयत्न, अगदी झोकून दिलं होतं. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. काही दुखापत झाली असेल तर बघायचं आहे. अगदी वेगाने धावत आले होते, अगदी वेगाने धावत आले होते. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझम मधून अगदी स्ट्रेट. मात्र शेवटच्या क्षणी स्वतःला झोकून दिलं होतं, मात्र चेंडू निघून गेलाय 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. 21 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. धावा आपण पाहतोय धाव फलकावरती दिवा कोळीवाडा या संघाच्या, त्या म्हणजेच 10.50च्या सरासरीने 21. चांगली सुरुवात मी म्हणेन. का? कारण बिनबाद 21 अशी सुरुवात ओमी केनी आणि तुषार पाटील सलामीची आलेली जोडी दिवा कोळीवाडा या संघाच्या माध्यमातून. अगदी चांगलं गुणलेखन आमच्या समवेत गोल्डन फिंगर ऑफ ओवळा जयवंत दादा आणि त्याचबरोबर कडू. अगदी चांगलं साई प्रीत लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण अनुभवतोय.
संपूर्ण टीम साईप्रीत लाईव्हची. वळूया पुन्हा एकदा मॅचकडे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा केदार मडवी या गोलंदाजावरती विश्वास दर्शविलाय कर्णधाराने, ज्याने पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळलं होतं. 8 धावा त्याने खर्च केल्या होत्या. दोन्ही फलंदाजांना शांत ठेवलं होतं. त्याच गोलंदाजाची वर्णी इथे क्रमांक 3 च्या षटकासाठी केदार मडवी. अगदी वेगळी ऍक्शन यावेळेस. शॉट ऑफ लेन चेंडू, शॉट पुलचा फटका, मिस्टो काय झेलची संधी आणि इथे झेल संपादन केला जातोय. अगदी चांगला झेल राज यांच्या माध्यमातून टिपला जातोय. तुषार पाटील बाद होणारा पहिला फलंदाज दिवा कोळीवाडा या संघाचा. 21 या धावसंख्येवरती पहिला मोहरा गारद होत असताना केदार मडवी अगदी चांगली गोलंदाजी, व्यवस्थित लाईन आणि लेंथने गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या. याच कारणास्तव पुन्हा एकदा आपल्या स्पेलमध्ये त्याला दुसरं षटक टाकण्याची संधी मिळाली आणि पहिल्याच बॉलवरती इथे सफलता प्राप्त करत असताना श्रीकांत नारायणकर नवीन फलंदाज इन ॲट 3. अगदी या खेळपट्टीचा जर विचार केला तर या खेळपट्टीवरती धावा सुद्धा होतात आणि धावा डिपेंड सुद्धा होतात. म्हणजेच ही खेळपट्टी फलंदाजांना सुद्धा तितकीच साथ देते जितकी गोलंदाजांना साथ देते. कारण आपण जर पाहिला असाल तर 71 धावा सर्वोच्च धावसंख्या या खेळपट्टीवरती आपण पाहिल्या. त्यानंतर पहिल्याच दिवसामध्ये आपण पाहिला असेल तर कारिवली या संघाच्या माध्यमातून 30 धावा डिपेंड करताना सुद्धा आपण पाहिल्यात 5 षटकांमध्ये. दरम्यान वळूया पुन्हा एकदा केदार मडवी. यावेळेस आपटलेला बॉल होता, उडवलाय मात्र चेंडू निघून जातोय डिक्लेअर झोन मध्ये. 22 धावा धाव फलकावरती 2.2 षटकाच्या समाप्तीनंतर. चांगली गोलंदाजी होती केदार मडवी यांच्या माध्यमातून. अगदी चांगली मॅच इथे पाहायला मिळेल रसिक प्रेक्षकांना. एका बाजूला भिवंडी, दुसऱ्या बाजूला नवी मुंबई असा हा सामना म्हणलं तर वावगं ठरणार नाहीये. पुन्हा एकदा श्रीकांतसाठी यावेळेस पहा स्विंग केलं होतं बॅटला. बॅट आणि बॉलमध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न, कोणत्याही प्रकारचा फुटवर्क इथे पाहायला मिळाला नाहीये. अगदी वेगवान तेज तर्रार चेंडू होता. बाकीचं काम अगदी चोख यष्ट्यांच्या मागे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने केदार मडवी श्रीकांतसाठी. यावेळेस मात्र मिस्टायमिंग स्ट्रोक आहे. झेलची संधी आणि इथे आणखीन एक झेल संपादन करत असताना आज राजकडे चेंडू मात्र वळताना पाहायला मिळत आहेत. 2 गडी बाद. 22 या धावसंख्येवरती हा दुसरा धक्का देतोय दिवा कोळीवाडा या संघाला. अगदी चांगली गोलंदाजी केदार मडवी यांची. अगदी पाहिलं असेल तर थोडंसं शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या वरच्या टोला चेंडू आदळला आणि अगदी साधा सोपा झेल इथे पाहायला मिळाला केदार मडवी. मी या गोलंदाजाचं कौतुक करेन कारण अगदी तिसरं षटक या गोलंदाजाला मिळालं होतं. 4 चेंडू त्याने टाकलेत, फक्त 1 धाव त्याने खर्च केली आणि 2 बहुमूल्य विकेट्स त्याने प्राप्त केलेत. दोन 2.4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 22-2. सलामीचा फलंदाज ओमी केनी नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे, ज्याच्या बॅटमधून आपण 2 चौकार 1 षटकार पाहिलं, मात्र त्याला स्ट्राईक मिळत नाहीये. दरम्यान गिरीश सावंत आणखीन एक डावखुरा विस्फोटक फलंदाज दिवा कोळीवाडा या संघाचा. केदार मडवी पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर द विकेटने डावखुरा फलंदाज गिरीश सावंतसाठी. यावेळेस स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, उलटा पुलटा, मात्र इथे यष्टांच्या मागे पडद्याला चेंडू आदळतोय. दरम्यान फक्त 1च धाव मिळेल. 23 धावा. आतापर्यंत चांगली गोलंदाजी झाली आहे, धावा रोखून ठेवल्यात, विकेटची पडझड पाहायला मिळाली आणि त्याच्या जोरावरती धावसंख्येवरती लगाम लावण्यासाठी
तत्पर ठरले हे एस डी केवनी संघाचे गोलंदाज. अगदी चांगली गोलंदाजी. शेवटचा बॉल असेल केदार मडवीच्या या दुसऱ्या स्पेलमधील षटकाचा. लास्ट गो ओमी केनीसाठी. ओमी केनी त्यांच्यावरती सलगच्या 3 षटकारांसाठी रोख रक्कम 5,000 रुपयाचं पारितोषिक. तन्मयजी बळीराम भोईर यांच्या माध्यमातून लास्ट गो शेवटचा बॉल ओव्हर द विकेटने. यावेळेस पहा अगदी यॉर्कर लाईनची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, मात्र अगदी वेगावर स्वार झाला होता गोलंदाज, मात्र लाईन खराब. पंच सांगत असताना लेग स्टिक सोडून जाणारा हा बॉल. वाईटचा इशारा. अवंतित धावसंख्येमध्ये 1 धाव ऍड. 24 धावा धाव फलकावरती. अगदी चांगलं बॅटल पाहायला मिळतंय. एका बाजूला दिवा कोळीवाडा संघाचा दर्जेदार फलंदाज, दुसऱ्या बाजूला अगदी अनुभवी गोलंदाज. आणि यावेळेस पहा ओ हो गती परिवर्तन केलं होतं. थोडंसं बॅक ऑफ द हँड चेंडू हाताळला गेला होता आणि याच कारणास्तव आपण पाहिला असेल तर पुल करायचा प्रयत्न होता, मात्र बॅटच्या खालच्या दिशेने चेंडू हाताळला. दरम्यान षटक समाप्त होतं. क्रमांक 3 आणि 3. षटकाच्या समाप्तीनंतर दिवा कोळीवाडा या संघाची धावसंख्या आपण पाहतोय 25ला 2. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा म्हणजेच 8.35 च्या सरासरीने वाटचाल करत असताना दिवा कोळीवाडा हा संघ. नक्कीच आम्ही चर्चा केली होती एस डी केवनी या संघाच्या संघनायकाशी. दिवा कोळीवाडा संघ आहे किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न आपला असेल. त्यांनी सांगितलं होतं 50च्या आतमध्ये रोखण्याचा नक्कीच आमचा प्रयत्न असेल आणि तोच प्रयत्न इथं पाहायला मिळतोय. कारण 3 षटकांमध्ये अगदी 25 धावांवरती रोखून ठेवलाय. स्लॉग ओव्हरचे 2 षटक आहेत. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 12 चेंडूंमध्ये किती धावांपर्यंत मजल मालेल नवी मुंबईतील आलेला हा दिवा कोळीवाडा संघ. भावेश अष्टपैलू खेळाडू एस डी केवनी संघाचा. अगदी गतवर्षी या खेळाडूची सुद्धा चर्चा झाली होती. मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये हा खेळाडू सुद्धा होता, कारण चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली होती. त्याच खेळाडूची यावेळेस गोलंदाजीसाठी वर्णी लागत असताना भावेश पाटील ओमीसाठी. ओमी केनी 25 धावा धाव फलकावरती. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंग मध्ये. चांगलं बॅटल पाहायला मिळेल पुन्हा एकदा. अराउंड द विकेटने खोलवर टाकला चेंडू. हो हो शॉट ऑफ द नाईट. काय स्ट्रोक जनरेट केला होता. आउट ऑफ द पार्क. अगदी गावकर्णच्या डोक्याच्या वरून हा चेंडू निघून जातोय 6 धावांसाठी. दर्जेदार षटकार. 31 धावा धाव फलकावरती. 31 धावा धाव फलकावरती. आता मात्र आक्रमण सुरू. स्लॉग ओव्हरचं षटक आणि आक्रमण सुरू. सलगच्या 3 षटकारांसाठी भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 8 अध्यक्ष श्री तन्मय कविता बळीराम भोईर यांच्या माध्यमातून रोख रक्कम 5,000 रुपयाचं पारितोषिक. षटकारांची हॅट्रिक पूर्ण होईल का पहिल्या या. हो हो आणखीन एक उडवला. यावेळेस आणखीनच लांब डाऊन दी ग्राउंड. गोलंदाजाच्या डोक्याच्या वरून खेळून काढलेला हा षटकार. बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती 2 षटकार. अजूनही या स्पर्धेमधील विकेट हॅट्रिक आपण पाहिली पहिल्या दिवसामध्ये. षटकारांची हॅट्रिक अजूनही आपण पाहिलेली नाहीये. काय ओमी केनीच्या बॅटमधून षटकारांची हॅट्रिक पूर्ण होईल का. या स्पर्धेतील पहिली षटकार हॅट्रिक साध्य करेल का. 37 धावा धाव फलकावरती. 37 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. भावेश पाटील आता मात्र विचार करण्यासाठी भाग पाडलाय भावेशला. कशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. यावेळी आणखीन एक उडवलाय. गोलंदाजाच्या डोक्याच्या वरून हा येतोय स्वर्गीय नरेश स्मृती चषकातील पहिली सिक्सर हॅट्रिक. रोख रक्कम 5,000 रुपयाचं पारितोषिक श्री तन्मय बळीराम भोईर यांच्या माध्यमातून. क्या बात है. 43 धावांचा पाऊस. षटकारांची आतिषबाजी या विजय सरिताच्या ग्राउंड मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. नवी मुंबईचा हा डावखुरा विस्फोटक फलंदाज
अगदी षटकारांची आतिषबाजी इथे पाहायला मिळते. सुरेख फलंदाजी, क्लासिकल बॅटिंग, क्लासिकल बॅटिंग. काय फलंदाजी होतीये. ओमी केनी नावाचं तुफान इथे गुंगावत असताना या विजय सरिता कासर वडवलीच्या ग्राउंड मध्ये आणखीन एक उडवलाय, आणखीन एक उडवलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये हा चौथा षटकार येतोय ओमी केनीच्या बॅट मधून. अफलातून फलंदाजी, अफलातून फलंदाजी. काय फलंदाजी पाहायला मिळाली आहे. अगदी 4 चेंडूंवरती 4 उत्तुंग षटकार. अगदी 3 षटकांपर्यंत रोखून ठेवलं होतं गोलंदाजांनी आणि या 4 चेंडूंमध्ये 4 षटकारांच्या जोरावरती 49 धावसंख्येवरती. क्या बात आहे, क्या बात आहे. 6 चेंडूंवरती जर 6 षटकार लगावले तर श्री तन्मय बळीराम भोईर यांच्याकडून रोख रक्कम 10,000 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. हे प्रोत्साहन असणं गरजेचं. ज्या वेळेस टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा होत असतात त्यावेळेस हे खेळाडू ज्या वेळेस खेळत असतात, गोलंदाज गोलंदाजी करत असतात, फलंदाज फलंदाजी करत असतात, त्यांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी हे पारितोषिक लावली जातात. आणि तेच यावेळेस पाहायला मिळालं. बाळकुम गावातील श्री तन्मय बळीराम भोईर यांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिक साठी ओमी केनी यांच्यासाठी रोख रक्कम 5,000 रुपयाचं पारितोषिक. आणि त्याचबरोबर जर 6 चेंडूवरती 6 षटकार आले तर 10,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. हे प्रेम आहे, स्वर्गीय नरेश स्मृती चषकावरती असलेलं प्रेम. त्याचबरोबर जे लांबून संघ खेळण्यासाठी येतात, आज नवी मुंबईतील आलेला हा संघ दिवा कोळीवाडा आणि अगदी चांगली फलंदाजी ओमी केनी यांच्या बॅटमधून. उगाच सिद्दीकजी बाबे या सरांनी त्याला नाव दिलं नाहीये किलर मिलर. 49 धावा धाव फलकावरती आणि त्यातील वैयक्तिक 42 धावसंख्येवरती फलंदाजी करतोय ओमी केनी. 5वा येईल का यावेळेस. मात्र पहा लेग स्टिकच्या बाहेरचा बॉल, हा वाईटचा इशारा. अवांतरित धावसंख्येमध्ये भर हे होणारच, कारण दबाव दबाव आणि दबाव. ज्या भावेश पाटील वरती इथं आक्रमण पाहायला मिळालं, सलगच्या 4 चेंडूंवरती 4 षटकार आणि या अवांतरित धावसंख्येने अर्धशतक पूर्ण होत आहे. सांघिक अर्धशतक दिवा कोळीवाडा या संघाच्या. 50 धावा धाव फलकावरती. दरम्यान 42 धावसंख्येवरती फलंदाजी करतोय, वैयक्तिक 42 धावा ओमी केनी. भावेश पाटील आणखीन एक उडवलाय, आणखीन एक उडवलाय. मात्र इथं मिस टायमिंग स्ट्रोक आहे. यष्टांच्या मागे डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून जाईल अगदी असं वाटलं होतं. जे पाठीराखे आले दिवा कोळीवाडा या संघाचे की या 6 चेंडूमध्ये 6 षटकार लागले गेले तर नक्कीच आणखीन 10,000 रुपयाचं पारितोषिक लागलं गेलं होतं. मात्र एक धाव येते कमबॅक करणं हे गरजेचं असतं गोलंदाजाच्या माध्यमातून सुद्धा. आणि तेच भावेश पाटील यांनी दाखवून दिलं. अगदी चांगली गोलंदाजी. जरी 4 चेंडूवरती 4 षटकार खर्च केले तरी सुद्धा कमबॅक करणं गरजेचं आहे, कारण गतवर्षीचा हा चॅम्पियन संघ आहे. सहजासहजी बॅकफुटवरती जाणारा नाहीये, कमबॅक करावा लागेल. यावेळेस अगदी यॉर्कर लाईनची गोलंदाजी, पायचीची अपील. मात्र इथे अपील फेटाळून लावली आहे. दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न केलेला नाहीये, कारण गिरीश सावंत यांना माहिती आहे अगदी तुफानी फलंदाजी चालू आहे एका बाजूने ओमी केनीच्या माध्यमातून आणि त्याच फलंदाजाला स्ट्राईक मिळणं हे गरजेचं आहे. दरम्यान षटक समाप्त होते क्रमांक 4 आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावा आपण पाहतोय धाव फलकावरती दिवा कोळीवाडा या संघाच्या 52 धावा. 52 धावा धाव फलकावरती. काय फलंदाजी पाहायला मिळाली. या स्पर्धेतील पहिली षटकारांची हॅट्रिक आणि तदनंतर चौकडी सुद्धा पाहायला मिळाली षटकारांची ओमी केनी यांच्या बॅटमधून. अगदी थंडीमध्ये गरमी देणारी ही मॅच आपल्याला पाहायला मिळत आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 52 धावा धाव फलकावरती. यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती सदू पाटील. सदू पाटील स्वतः बॉलिंग ट्रॅक वरती. शेवटचं षटक असेल स्लॉग ओव्हरचं हे षटक, हानामारीचं षटक.
मागच्या षटकामध्ये जवळजवळ आपण पाहिलं असेल तर 27 धावा कुठल्या गेल्या भावेश पाटील यांच्या षटकामध्ये. ओमिगेनी वैयक्तिक 42 धावसंख्येवरती फलंदाजी करत असताना त्याच्या बॅटमधून तब्बल 5 षटकार आणि 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. या स्पर्धेतील पहिली हाफ सेंचुरी अर्धशतक पूर्ण होईल का? 42 धावा धावफलकावरती वैयक्तिक लागल्या गेल्यात ओमिगेनी यांच्या माध्यमातून. सदू पाटील यावेळेस लसित मलिंगा स्टाईलने, ओ हो काय बॉल होता, मात्र दिशाहीन. इथे लेग स्टिक सोडून जाणारा हा बॉल. अगदी वेगवान तेज चर्रार हा गोलंदाज, अगदी श्रीलंकेचा लसित मलिंगा सर यांची इथे आठवण कळून देणारी ही गोलंदाजी. यावेळेस पहा आणखीन एक बॅक टू बॅक हा दुसरा स्क्वेअर मारा पाहायला मिळतोय सदू पाटील यांच्या बॉलिंग मधील. 2 अवांतर धावा इथे देऊन जाईल दिवा कोलिवाडा या संघाला. 54 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा सदू, फुल टॉस बॉल, एलिव्हेशन व्यवस्थित नव्हतं, भावेश होता तिथे. यावेळेस दुसऱ्या प्रयत्न, धावचीची संधी, मात्र इथे थोडासा वाईट थ्रो पाहायला मिळाला. दरम्यान इथे 2 धावा अगदी सहजरित्या धावून पूर्ण केल्या जात आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. 56 धावा धावफलकावरती. 56 धावा धावफलकावरती वैयक्तिक 44 धावसंख्येवरती फलंदाजी करत असताना ओमिगेनी. सदू पाटील पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वरती पंचांच्या उजव्या बाजूने अराउंड द विकेटने ओमिगेनीसाठी. अगदी चांगली मॅच जे रसिक प्रेक्षक. फुल टॉस बॉल खेळलाय, स्ट्रेट हिट आणि 1 बाउन्स, चेंडू निघून जातोय सीमा रेषा पार, चौकार. अगदी चांगली फलंदाजी आणि या 4 धावेने आता मात्र धावफलक वेगाने फ्लाय होत असताना 60 धावा धावफलकावरती. वैयक्तिक 48 धावसंख्येवरती फलंदाजी करतोय हा फलंदाज. स्वर्गीय नरेश स्मृती चषकातील पहिली हाफ सेंचुरी इथे पाहायला मिळेल का रसिक प्रेक्षकांना? जे रसिक प्रेक्षक साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या सर्व रसिक प्रेक्षकांचं सुद्धा हार्दिक स्वागत. वळीया मॅच कडे 60 धावा आणखी 4 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या सत्रातील शेवटच्या ओव्हर मधील. आणि फुल टॉस बॉल बिरकावून दिलाय, डाऊन दी ग्राउंड, हाय येतोय, हाय अँड हँडसम सिक्सर. बॅट उंचावून अभिवादन स्वीकारायचं आहे ओमिगेनी. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक ओमिगेनीच्या बॅट मधून. काय फलंदाजी पाहायला मिळाली, अफलातून फलंदाजी. डगआउट पहा, सगळे उभे राहून त्याला अभिवादन देत असताना 66 धावा धावफलकावरती. 54 धावांची तुफानी इनिंग. काय फलंदाजी पाहायला मिळाली. मैदानाच्या चोहोबाजूला चौकार आणि षटकारांची आतिषबाजी या फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. त्याचं नाव आहे ओमिगेनी. आज या विजय सरिता कासर वडवलीच्या ग्राउंड वरती ओमिगेनीचं हे वादळ गुंगावत असताना काय फलंदाजी करतोय हा फलंदाज. अफलातून फलंदाजी. आणखीन 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 60 धावा धावफलकावर, 66 धावा धावफलकावरती. 71 धावा सर्वोच्च धावसंख्या आहे या स्पर्धेतील. 67 रन्स. वाईटचा इशारा. मी उल्लेख करत होतो उच्चांक. या स्पर्धेतील सर्वाधिक धावसंख्या 71 आहे. गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम या संघाच्या. तो रेकॉर्ड तुटला जाईल का? रेकॉर्ड त्याच्यासाठीच असतात आणि रेकॉर्ड तुटण्याच्या पावित्र्यामध्ये मात्र इथे मिस्टर मिक्स टोकाय जेलची संधी. इथे जेल संपादन केला जातोय केदार मडवी यांच्या माध्यमातून. आणि इथे ओमिगेनी नावाचं वादळ शांत होत असताना 3ऱ्या विकेटचं पतन 67 धावसंख्येवरती. मात्र काय फलंदाजी पाहायला मिळाली. तब्बल 6 षटकार आणि 3 चौकार यांच्या मदतीने तब्बल 54 धावांची अर्धशतकीय पारी. टाळ्यांचा कडकडाट व्हायलाच हवा या फलंदाजासाठी ज्याचं नाव आहे दिवा कोळीवाडा संघाचा ओमिगेनी. ओ हो क्या बात है.
17 चेंडू आणि 54 धावा. सुरेख फलंदाजी, सुरेख फलंदाजी, अफलातून फलंदाजी. अगदी रसिका प्रेक्षकांना इथे आनंद देत असताना ही फलंदाजी पाहायला मिळाली. दरम्यान मॅच कडे सदू पाटील नक्कीच ज्या विकेटची वाट पाहत होते एस डी केवनी संघाचे पाठीराखे, तो विकेट मात्र येतोय. मात्र खूप उशीर झालाय. आणखी 2 चेंडू शिल्लक आहेत. 67 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा लसित मलिंगा स्टाईलने सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वरती पंचांच्या उजव्या बाजूने. अराउंड द विकेट सदू पाटील. सामना करेल साहिल नाईक. इनॅट क्रमांक 5, 5व्या क्रमांकावरती आलेला हा फलंदाज सदू पाटील. काय मॅचेस होतात आजच्या, अगदी रफ अँड टफ मॅचेस. यावेळेस आणखीन एक यॉर्कर लाईनची बॉलिंग पाहायला मिळाली. दरम्यान पहा ओव्हर थ्रो, ओव्हर थ्रो, चुका चुका आणि चुका इथे होत आहेत. एकही धाव नव्हती, अगदी डॉट डिलिव्हरी होती आणि यष्ट्यांच्या मागे विकेट किपरच्या माध्यमातून इथून चूक होताना पाहायला मिळाली. दरम्यान 2 धावा, 69 धावा धाव फलकावरती. लास्ट गो सदू पाटील. पुन्हा एकदा अराउंड द विकेटने सज्ज होईल साहिल नाईक साठी. शेवटचा बॉल. आणखीन एक यावेळेस उडवलाय साहिल नाईकच्या बॅट मधून हा षटकार. अगदी शेवटच्या बॉल वरती सुद्धा दिवा कोहलीवाडा या संघासाठी हा 5व्या क्रमांकावरती आलेल्या फलंदाजाच्या बॅट मधून, साहिलच्या बॅट मधून षटकार. आणि धाव संख्या धाव फलकावरती आपण पाहतोय 75 धावा, म्हणजेच स्वर्गीय नरेश स्मृती चषकातील ही सर्वोच्च धाव संख्या. 75 धावा धाव फलकावरती. अगदी तुफान गोंगावत होतं ओमी केनीचं 54 धावांची तुफानी इनिंग त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाली. चला टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे ब्रह्मांड स्पोर्ट्स ब्रह्मांड आणि त्याचबरोबर गोठिवली 11 गोठिवली दोन्ही संघाच्या संघनायकाने टॉस करण्यासाठी यायचं आहे. ब्रह्मांड स्पोर्ट्स ब्रह्मांड आणि गोठिवली 11 गोठिवली. 75 धावा धाव फलकावरती. 75 धावा, 76 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय आणि ते टार्गेट कशा प्रकारे चेस केलं जाईल, ज्या प्रकारची खेळी ओमी केनी यांची आपल्याला पाहायला मिळाली तशाच प्रकारची खेळी एस डी केवनी या संघाच्या माध्यमातून फलंदाजांना करावी लागेल. आणि त्याचं धावतं विवरण ऐकवण्यासाठी मी मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा आमंत्रित करतो मुंब्रा विभागाचा एक हिंदीचा बुलंद आवाज सेजाद शेख यांना. चला टॉस साठी या ब्रह्मांड स्पोर्ट्स ब्रह्मांड आणि गोठिवली 11 अशी लढत आहे. दोन टीमच्या कॅप्टन्सला रिक्वेस्ट असेल की आपण टॉस साठी आता रिपोर्टिंग करा आणि व्यासपीठावरनं टॉस करण्याकरिता मी विनंती करतोय सचिनजी जाधव साहेबांना मी रिक्वेस्ट करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपल्या शुभहस्ते यापुढील होणाऱ्या सामन्याचा टॉस इथे केला जाणार आहे. चला गोठिवली 11 गोठिवली आणि त्यांचा अगेन्स्ट ब्रह्मांड अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन टीमच्या कॅप्टन्सला या टॉस साठी टॉस आपण करणार आहोत. आमचे मान्यवर देखील आमच्या समवेत जोडले गेलेत. बघा कॉइन विषय आय थिंक दोन्ही टीमचा कॅप्टन्सला माहिती आहे. ट्रिपल एच डीजे आणि दुसऱ्या बाजूला नरेश स्पोर्ट्स. कॉल कोण करतो ते सांगा. कॉल कोण करतो. कॉल असेल ट्रिपल एच डीजे असा कॉल आहे. बट नरेश मोती स्पोर्ट्स आला म्हणजे टॉस जिंकला.
गोठीवली इलेव्हन टॉस जिंकला. थोडं चर्चा आपण नक्कीच करूया. दोन टीमचे कॅप्टन आमच्या समवेत जोडले गेले आहेत. मित्र, फर्स्ट ऑफ ऑल टॉस जिंकला आणि डिसिजन काय असणार आहे मॅच मध्ये? आम्ही बॅटिंग करू. बॅटिंग करणार आहेत आणि आधीच्या सामन्यामध्ये भरपूर साऱ्या अडचणी आल्या होत्या, बट सेकंड इनिंगमध्ये बॉलर्सने रिकव्हरी चांगली केली होती. सो या मॅचमध्ये आवर्जून हा प्रश्न मला विचारायचा वाटतो की मागील सामन्यामध्ये कोणत्या अशा मिस्टेक्स झाल्या ज्या इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न या मॅचमध्ये तुमच्या टीमचा असेल? मॅचमध्ये मिस्टेक नाही झाल्या, ट्रॅव्हलिंगमध्ये मिस्टेक झाली, कारण की सगळेजण ट्रॅफिकमध्ये अडकलेले, त्यामुळं खूप मिस्टेक झाली. नंतर मग रिकव्हरी केली सेकंड इनिंगला. आता बॅटिंग करणार आहेत आणि आतापर्यंतचा जो खेळ तुम्ही असं रात्रीमध्ये पाकला, काय वाटतं? 5 ओव्हर आहेत, जर या टोटलपर्यंत आम्ही पोहोचलो माइंडमध्ये एखादा आकडा? हां, 40-45 प्लस करू. आणि कसं वाटलं या स्पर्धेमध्ये खेळताना? कारण ओनली नाईट फॉर्मॅट आहे, हाफ ग्राउंड जरी असला तरी प्रॉपर नियोजन आयोजन आहे. कसं वाटलं आज या स्पर्धेमध्ये खेळताना? ऑल ओव्हर टीमवर्क कसा राहिला? आयोजन तर खूप चांगलं आहे आणि आम्ही मगाशीच सांगितलं की फर्स्ट टाइम आलो ठाण्यामध्ये. खूप चांगलं आयोजन आहे. बेस्ट ऑफ लक टीम गोटिवली. आणि मित्र, टॉस जर तुम्ही जिंकला असता तुमचं डिसिजन काय होतं? आम्ही पण फिल्डिंगच घेणार होतो, पण आम्ही आता बॅटिंग आली तर करायला लागेल. फिल्डिंगच करायची आहे तुम्हाला? आता रात्र झाली आहे, आम्ही देखील समजू शकतो. मनाप्रमाणे झालंय. सो माइंडमध्ये काय प्लॅन्स आहेत? समोर गोठिवली सारखी एक चांगली टीम किती पण रिस्ट्रिक्ट करण्याचा प्रयत्न, आणि बॉलिंग क्रम सेम असेल की कोणता एखादा नवीन खेळाडू टीममध्ये? पहिल्या मॅचला जॉय नव्हता, तर या मॅचला आलेला आहे जॉय. तर बघूया, बॅटिंगमध्ये तर चेंजेस झालेले आहेत आणि बॉलिंग आता करू नीट. त्यांनी बॉलिंग तीच असणार आपली. सातत्याने या परिसरामध्ये तुम्ही खेळत असतात, बट ही स्पर्धा एक फेमस टुर्नामेंट आहे आणि स्पेशली मी भिवंडीचे आणि त्या परिसरामध्ये देखील स्पर्धेची चर्चा होते. सो दॅट्स वाय आवर्जून विचारेन की यावर्षी कसं वाटलं स्पर्धेमध्ये खेळताना? ऑल ओव्हर टीमवर्क कसा राहिला आज ग्राउंडमध्ये? प्रत्येक टायमाला तर संदीप दादांची चांगलीच ऑर्गनाईज असते, पण यावेळेस तर अजून काही त्यांची चांगली भरपूर दिसतेच, एकदम ऑर्गनाईज केलेली आहे त्यांनी. ते खेळायला ही टुर्नामेंट आम्हाला ॲक्च्युली मजा जाम येते. सो बेस्ट ऑफ लक टीम ब्रह्मांडल. सो टॉस इथे कंप्लीट झाला आणि बातमी अशी आहे, मॅच 4 ओव्हरची आहे आणि टॉस जिंकला टीम गोठिवली 11 गोठिवलीने, आणि त्यांनी सांगितलं की ते फर्स्ट बॅटिंग करणार आहेत. धन्यवाद. चलिए, मैच की शुरुआत होने जा रही है. सेकेंड हाफ की पारी की कहानी आप तक के पहुंचाने की जरूर कोशिश करेंगे. एसडी स्पोर्ट्स केवनी, ये टीम बड़ी है. लक्ष्य रखा गया है 76 इस टूर्नामेंट का, इस प्रतियोगिता का, इस आन बान शान की ट्रॉफी का सबसे हाईएस्ट स्कोर. चर्चा हो रही है ओमी केनी की. इससे पहले 2024 में भी हाफ सेंचुरी पहली कंप्लीट करने वाले खिलाड़ी बने थे ओमी केनी. पहला सेलफोन उन्हें ही मिला था. और लगभग इस सीजन में अगर बात करें 2025 में भी सबसे पहले हाफ सेंचुरी कंप्लीट करने वाले खिलाड़ी ओमी केनी ही बने हैं. अब तक के इस सीजन की अगर बात करें, उन्होंने जितनी भी प्रतियोगिता खेली है टोटल मिलाकर ओमी केनी की अगर चर्चा की जाए तो इस सीजन में 56 हाफ सेंचुरी का कीर्तिमान ओमी केनी के नाम रहा है. इस तरीके का रिकॉर्ड इस खिलाड़ी का, और ये खिलाड़ी नाम नहीं ब्रांड है. आपको भी पता है ओमी केनी, ये हमेशा चर्चे में रहते हैं और बड़े बड़े हिट जरूर इनके देखने मिलते हैं. लेकिन अब आई है पारी यहाँ पर हेमंत और भावेश की. ये पारी देखना है, ये पार्टनरशिप देखना है, क्योंकि लक्ष्य बड़ा है. तो ये जो टीम है, इस टीम ने 2024 में चैंपियन का टाइटल अपने नाम किया था नरेश स्पोर्ट्स प्रेजेंट नरेश स्मृति चषक में. वो टाइटल को बरकरार रखने के लिए, इस प्रतियोगिता में बने रहने के लिए किस तरीके का परफॉर्मेंस करेंगे बल्लेबाज. वेरी फर्स्ट बॉल क्रॉस बैटेड स्ट्रोक खेला है, गेंद जाती हुई डीप बैकवर्ड स्क्वायर लेग रीजन की तरफ. खिलाड़ी पहुंचते उससे पहले गेंद कन्वर्ट हुई है 4 रन के लिए. 4 रन के साथ अकाउंट ओपन हुआ है एसडी स्पोर्ट्स केवनी. ये टीम जल्दी ही हथियार नहीं डालती है. कितना भी बड़ा लक्ष्य हो, ये टीम बरोबर फॉलो करती है और उसी तरीके का दृश्य देखने मिला है. उन्हें पता है लक्ष्य बड़ा है तो अटैकिंग रूप धारण करना है, और वही दृश्य इस वक्त दर्शाते हुए बल्लेबाज नजर आ रहे हैं हेमंत.
हेमंत पाटिल, अक्षय पाटिल गेंदबाजी की कमान पर है। पहली गेंद पर बड़ा हिट जरूर देखने मिला है। अगली गेंद लेकर तैयार होते हुए, पटकी हुई गेंद थी, बिल्कुल प्रयास था अपर कट करने का, लेकिन गेंद और बल्ले का संपर्क नहीं। गेंद रही इस वक्त डॉट के रूप में, डॉट डिलीवरी। बिल्कुल पटकी हुई गेंद थी, अपर कट करना चाह रहे थे, उछाल भरी गेंद थी और गेंद रही इस वक्त डॉट के रूप में। नेक्स्ट बॉल अक्षय की। इस बार ये आउट ऑफ द ऑफ स्टंप, ये टप्पा बहुत ही बढ़िया पकड़ा है और ये गेंद भी डॉट के रूप में। जगह से स्ट्रोक को कन्वर्ट करना चाह रहे हैं, बिल्कुल बॉडी मूवमेंट जरा भी नजर नहीं आया। गेंद पर प्रहार करने की कोशिश है, शरीर से दूर स्ट्रोक को कन्वर्ट करने की कोशिश है, लेकिन गेंद और बल्ले का संपर्क बिल्कुल नहीं होता हुआ। गेंद रही इस वक्त डॉट के रूप में। नेक्स्ट बॉल लेकर तैयार फिर से एक बार। इस बार देखिए आउटसाइड द ऑफ स्टंप, इस गेंद को छोड़ दिया ना कि छेड़ा, क्योंकि ये ऑफ स्टंप के काफी ज्यादा बाहर रही। अंपायर का इशारा आता हुआ वाइड बॉल। अतिरिक्त रनों में ये 1 रन इस वक्त शुमार होता हुआ और टीम का जो स्कोर है वो थोड़ा सा आगे जाकर बढ़ता हुआ जा पहुंचा है 5 रनों पर। फील्डिंग की व्यू रचना में थोड़ा सा फेरबदल जरूर किया जा रहा है। लॉन्ग ऑफ के खिलाड़ी को लॉन्ग ऑन पर तैनात किया गया है। एक डीप वाइडिश मिड विकेट है। बिल्कुल यहाँ पर फील्डिंग को थोड़ा सा समय दिया जा रहा है सेट करने में। एक्स्ट्रा कवर, यस, लॉन्ग ऑफ के खिलाड़ी को डीप में तैनात किया गया है और बिल्कुल अटैकिंग फील्डिंग सेट की गई है। इसी बीच अगली गेंद लेकर तैयार होते हुए डाउन द ग्राउंड, बिल्कुल जहां पर खिलाड़ी को सेट किया था लॉन्ग ऑफ के क्षेत्र में, वहीं पे गेंद डिलीवर की और उसी तरीके का स्ट्रोक यहां पर देखने को मिलता हुआ। 1 रन के साथ स्ट्राइक को रोटेट किया है। मौका मिलेगा भावेश को। भावेश से आशा और उम्मीदें काफी ज्यादा है, क्योंकि ये बल्लेबाज अगर चला तो फिर रनों की बरसात ये कर सकता है। ओमी केनी ने क्या बैटिंग की है। 54 रन की पारी उनकी रही, शानदार पारी रही। लगभग 17 गेंदों में 54 रन्स बनाने वाले वो पहले वाहिद एक खिलाड़ी हैं नरेश स्पोर्ट्स 2025 में। आउटसाइड द ऑफ स्टंप खड़े खड़े स्ट्रोक को करना चाह रहे थे, लेकिन गेंद ऑफ स्टंप के काफी ज्यादा बाहर रही। टप्पा खाने के बाद गेंद ने थोड़ा सा काटा जरूर बदला था, लेग कटर गेंद थी, लेकिन गेंद ऑफ स्टंप के बाहर। अंपायर का इशारा आता हुआ वाइड बॉल। अतिरिक्त रनों में 1 रन इस वक्त शुमार होता हुआ। रनों की रन संख्या में बदलाव जरूर देखने मिलता हुआ। स्कोर जा पहुंचा है 7 रनों पर। पहले ओवर का खेल इस वक्त जारी है। पटकी हुई गेंद थी, पुल किया है, मिस टाइमिंग स्ट्रोक है, गेंद हवा में है। मिड विकेट पर साहिल नाइक मौजूद थे। बेहतरीन कैच, विकेट का हुआ है पतंग। लगता हुआ ये बड़ा झटका भावेश के रूप में SD स्पोर्ट्स केवड़ी को। बड़ा विकेट। ओपनर बैटर की जोड़ी टूट चुकी है। एक पहली गेंद पर ही अटैक करने का प्रयास किया था। डीप वाइडिश मिड विकेट पर साहिल नाइक मौजूद थे। गेंद से निगाहें नहीं हटाई और अंतिम और आखिरी वक्त तक के गेंद को कैच के रूप में तब्दील किया और विकेट का हुआ है पतंग। न्यू बैटर इस वक्त दीपेश मडवी को भेजा गया है बल्लेबाजी की कमान पर। 1 डाउन बैटर के रूप में इनसे भी उम्मीदें काफी ज्यादा होंगी, क्योंकि ये 1 डाउन बैटर हैं। इन्हें पता है कि लक्ष्य काफी बड़ा है। 76 रनों का पीछा करना है, 76 रन बनाने हैं। दिवे कोलीवाड़ा के अगेंस्ट इस तरीके की अटैकिंग बल्लेबाजी करनी है, तो कुछ रणनीति के अनुसार ही कप्तान SD स्पोर्ट्स के बल्लेबाजों को भेज रहे हैं। दीपेश मडवी स्ट्राइक पर नजर आते हुए। फील्डिंग की व्यू रचना बिल्कुल वही सेट पोजीशन है। एक डीप मिड विकेट है और एक खिलाड़ी डीप लॉन्ग ऑफ पर तैनात किया गया है। थोड़ा सा एक्स्ट्रा कवर की तरफ खिलाड़ी को रखा है, लॉन्ग ऑफ से थोड़ा सा लेफ्ट हैंड साइड पर। नेक्स्ट बॉल लेकर तैयार होते हुए फिर से एक बार अक्षय पाटिल। क्रॉस बैटेड स्ट्रोक, बिल्कुल ताकत के साथ बल्ले को स्विंग किया, लेकिन गेंद बल्ले से नाराज नजर आती हुई और ये गेंद रही इस वक्त डॉट के रूप में। इस डॉट के साथ पहली ओवर का खेल हुआ है समाप्त। स्कोर बोर्ड पर नजर डालते हैं तो स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ
7 रन 1 विकेट के नुकसान के बाद। 24 गेंदों का खेल बचा है, जीत के लिए 69 रन बनाने हैं। इस मैच को अगर एसडी स्पोर्ट्स जीत हासिल करना चाहती है तो 69 रन बनाने होंगे जरूरी। गेंदबाजी की कमान पर थोड़ा अब यहां पर फेरबदल देखने मिलेगा। रोशन का चयन किया जा रहा है। भूषण, यस, भूषण को बुलाया गया है। भूषण के हाथों में गेंद थमाई गई है और भूषण अब आएंगे पावर प्ले नंबर 2। भूषण गावन इस वक्त गेंदबाजी की कमान पर सज्ज होते हुए, लेफ्ट आर्म मीडियम पेस गेंदबाज के रूप में इनकी पहचान है। अब देखना यह है कि किस तरीके की बल्लेबाजी इस वक्त देखने मिलेगी। बल्लेबाज मौजूद हैं हेमंत पाटिल। हेमंत की अगर बात करें तो उनके बल्ले से एक चौका जरूर देखने मिला, फिर उसके बाद नॉन स्ट्राइक हैंड पर खड़े हो गए और फिर गेंदें यहां पर जरूर विकेट के रूप में देखने मिली, डॉट के रूप में देखने मिली। आइए अब देखते हैं कि किस तरीके की गेंदबाजी करेंगे भूषण। भूषण से अपेक्षा काफी ज्यादा है। इसी बीच ये गेंद बड़ा हिट लगाना चाह रहे थे, खड़े खड़े स्ट्रोक को कन्वर्ट करने की कोशिश। गेंद और बल्ले का संपर्क नहीं। हम हमेशा कहते हैं कि क्रिकेट में फुटवर्क और मोबाइल में नेटवर्क अगर ना हो तो दोनों ही चीज काम की नहीं। यहां पर फुटवर्क की बहुत जरूरत नजर आई। खड़े खड़े स्ट्रोक को कन्वर्ट करना चाह रहे थे, गेंद और बल्ले का संपर्क नहीं। इस बार देखिए थोड़ा सा विकेटों की गहराई में जाकर स्ट्रोक को कन्वर्ट करना चाह रहे थे। लेग कटर गेंद थी, बल्लेबाज इस वक्त गेंद को बीट करते हुए नजर आ रहे हैं। बिल्कुल बैट को स्विंग किया था लेकिन कीपर ने गेंद को फील्ड किया। डॉट डिलीवरी, डॉट गेंदे ऐसे वक्त में 76 रन का पीछा करना है। गेंदे अगर डॉट होंगी तो फिर दबाव बनेगा और उस दबाव को, उस प्रेशर को आप किस तरीके से रिलीज करोगे। यस, रिलीज करने के लिए आपको बड़े हिट लगाने हैं। नेक्स्ट बॉल, इस बार देखिए स्ट्रेट स्ट्रोक करने की कोशिश, 1 बाउंस आउट ऑफ द पार्क, 4 रन के लिए। यह आता हुआ ट्रिपल एस चौका। क्या बेहतरीन स्ट्रोक था, बहुत ही बढ़िया तरीके से ऑन द राइज गेंद को खेला था। बिल्कुल हेलीकॉप्टर अंदाज में, थोड़ा सा हेलीकॉप्टर स्ट्रोक लग रहा था और ये 1 बाउंस गेंद गई थी आउट ऑफ द पार्क, 4 रन के लिए। एक चौका और आता हुआ। इस बार देखिए पहले से मन बना चुके थे कि गेंद को मिड ऑन के क्षेत्र में या फिर लॉन्ग ऑन के क्षेत्र में खेलना है, लेकिन गेंद फिर से एक बार डॉट के रूप में नजर आती हुई। डॉट डिलीवरी, गेंदें अगर डॉट होंगी तो हमने पहले ही कहा कि फिर ये टारगेट आपकी नजरों से ओझल हो जाएगा। इस बार देखिए व्हाट अ डिलीवरी, दिस इज अ ब्यूटीफुल। टप्पा खाने के बाद कानों के पास से गुजरती हुई गेंद, कानों में कुछ ना कुछ गुनगुनाती हुई गेंद नजर आई और ये डॉट के रूप में डॉट डिलीवरी। दूसरे ओवर की अंतिम और आखिरी गेंद अभी भी शेष है भूषण की। हल्के हाथों से खेला गया स्ट्रोक, गेंद हवा में है, नो मैंस लैंड पे गेंद गिरेगी। जब तक के एक्स्ट्रा कवर पर आकर गेंद को फील्ड किया जाता। विकेटों के बीच 2 रनों की दौड़ लगी है और 2 रन लेने में सक्षम और कामयाब रहे बल्लेबाज। ओवर की हुई है समाप्ति। कुल मिलाकर 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर है 13 रन 1 विकेट के नुकसान के बाद। गेंदें बची हैं 18 और 18 गेंदों में जीत के लिए 63 रनों की दरकार। 18 गेंदे 63 रन, यानी हर ओवर में आपको गेंद को हवाई यात्रा करानी होगी, बड़े हिट लगाने होंगे, तब जाकर आप इस लक्ष्य को पार कर पाएंगे। अब देखना यह है जिस तरीके से ओमी केनी ने बल्लेबाजी की, ओमी ने बहुत ही शानदार बल्लेबाजी की। उस तरीके की बल्लेबाजी क्या यहां पर हेमंत या फिर दीपेश मड़वी के माध्यम से देखने मिलेगी। गेंदबाजी में फेरबदल किया गया है। अब देखिए तीसरे गेंदबाज का इस्तेमाल किया जा रहा है, साहिल नाइक को बुलाया गया है। ओवर की विश्लेषण की अगर बात करें तो अक्षय पाटिल ने 7 रन देकर 1 विकेट चटकाया था पावर प्ले में। दूसरा ओवर लेकर आए थे भूषण, और भूषण वाकई में अपनी टीम के लिए शानदार गेंदबाज साबित हुए। विकेट नहीं लिया लेकिन 6 रन ही खर्च किए। साहिल नाइक का चयन किया गया है तीसरे ओवर के लिए, क्योंकि यहां से अब अक्षय या फिर भूषण, ये 2 गेंदबाजों को जिम्मेदारी, ये 2 गेंदबाजों में से एक गेंदबाज को जिम्मेदारी मिलेगी 2 ओवर करने की, यानी अपने स्पेल का दूसरा ओवर करने की। इस बार देखिए फिर से एक बार अंपायर हमारी तरफ मुड़ते हुए और वाइड बॉल का इशारा हम तक के पहुंचाते हुए।
काफी अनुभवी अंपायर राजेश कदम सर, भरत सर, साथ ही साथ सेकंड थर्ड अंपायर जो है हमारे राजेश औ सर, बिल्कुल ये तीनों ही अनुभवी अंपायर के रूप में जाने और पहचाने जाते हैं। नेक्स्ट बॉल, व्हाट अ डिलीवरी, व्हाट अ डिलीवरी। बिल्कुल बल्लेबाज को पूरी तरीके से रीड कर लिया, मान लीजिए हर गेंद पर अटैक करने की कोशिश है, बल्ला ताकत के साथ घूम रहा है लेकिन गेंद बल्ले से टकरा रही नहीं है, गेंद डॉट के रूप में नजर आ रही है। इस बार वेरिएशन किया था, गति थोड़ी सी तेज रखी थी, अपर कट करने की कोशिश थी, बैट का मोटा सिरा लेकर गेंद कन्वर्ट हुई कीपर के हाथों में, वन हैंड से कैच को लपका कीपर ओमी केनी ने और विकेट का हुआ है पतंग लगता हुआ इस वक्त ये बड़ा झटका। विकेट क्रमांक दूसरा गिरा है। अब यहां से सफर थोड़ा सा लंबा होगा क्योंकि जीत के लिए आपको 16 गेंदों में बनाने हैं 62 रन, यानी 62 रन। 62 रन की पारी खेलनी है, 62 रन बनाने हैं। इस मैच को जीत में तब्दील करने के लिए न्यू बैटर के रूप में आए हैं इस वक्त नीलेश पाटिल। नीलेश पाटिल, बिल्कुल नीलेश पाटिल को भेजा गया है। नीलेश पाटिल ताकत के साथ स्ट्रोक को कन्वर्ट करने के लिए मशहूर हैं, बड़े हिट लगाने में माहिर हैं और इनको ही इस वक्त भेजा गया है। यहां से अब रोमांस नहीं करना है, सिर्फ एक्शन ही एक्शन करना है, तब जाकर ये टारगेट आप पूरा कर सकते हैं। वक्त निकल चुका है, अब यहां पर बड़े हिट लगाने होंगे जरूरी। बड़े बड़े हिट से ही आपकी टीम सुपर डुपर हिट हो पाएगी। 2024 की चैंपियन टीम एसडी स्पोर्ट्स केवनी, इस वक्त उनकी टीम थोड़ी सी संकट में नजर आ रही है, टेंशन में नजर आ रही है। आप देख सकते हैं 16 गेंदे और 62 रन का टारगेट अभी भी बाकी है। 16 गेंदों में 62 रन बनाने हैं। इस लक्ष्य को अगर पार करने में नीलेश पाटिल का सबसे अहम रोल माना जा रहा है। अब देखते हैं कि किस तरीके का रोल प्ले करते हैं, क्योंकि अटैकिंग बल्लेबाजी की जरूरत है, इस वक्त बड़े हिट की जरूरत है। इसी बीच ये गेंद आते ही साथ बड़ा हिट, गेंद जाएगी डीप लॉन्ग ऑन बाउंड्री की तरफ 6 रन के लिए। दर्शकों में दौड़ लग चुकी थी कि कैच पकड़ेगा कौन। कहते हैं ना कि मराठी में कहावत है, मलाना है तुलाना है घाल, बस वही हुआ है। 100 रुपए के चक्कर में सभी दर्शक गेंद के पीछे टूट पड़े और यहां पर कैच हुआ है आउटसाइड ड्रॉप। देखिए किस तरीके से लालच बुरी वाला होती है, बड़े बुजुर्ग यही कहते हैं, मिल बांट के खाइए, एक पकड़िए आधा आधा बांटिए। कहते हैं ना कि प्यार का वादा जो भी मिले आधा आधा, ऐसा कुछ ना कुछ कॉम्बिनेशन करिए, तब जाकर आपके हाथों में कैच समाएगी। ये बड़ा हिट। चलिए अब यहां से रनों की हो चुकी है शुरुआत, अटैकिंग रूप में आ चुके हैं बल्लेबाज नीलेश पाटिल। मैंने पहले ही कहा था कि ये खिलाड़ी के पास क्षमता है। इसी बीच अगली गेंद, इस बार डाउन द ग्राउंड, बिल्कुल स्ट्रेट ड्राइव किया था, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी तैनात है। थ्रो बहुत ही बढ़िया, सिंगल रन के साथ स्ट्राइक को रोटेट किया है और अब यहां पर मौका मिला है फिर से एक बार भावेश को। भावेश आउट हो चुके हैं। हेमंत पाटिल, हेमंत की अगर बात करें तो 2 चौके इनके बल्ले से जरूर देखने मिले हैं, लेकिन 6 गेंदे इन्होंने डॉट किए। 11 रन का योगदान। इस बार देखिए ये तेज तर्रार गेंद थी, गति पर कंट्रोल नहीं रख पाए, ऑफ स्टंप के काफी ज्यादा बाहर ये गेंद रही। अंपायर का इशारा आता हुआ वाइड बॉल, अतिरिक्त रनों में 1 रन इस वक्त शुमार होता हुआ। नेक्स्ट बॉल, ओह दिस इज अ सरप्राइज डिलीवरी, बहुत ही बढ़िया। टॉस कराया था गेंद को, टप्पा खाने के बाद जिस तरीके से सिक्के को उछाला जाता है ना, उसी तरीके से ये टॉस होती हुई गेंद नजर आई और गेंद रही डॉट के रूप में, डॉट डिलीवरी। नेक्स्ट बॉल, फिर से एक बार क्रॉस बैटेड स्ट्रोक, गेंद डॉट। यहां पर बात करें हेमंत पाटिल की, एक तरफ से मेहनत कर रहे हैं नीलेश पाटिल और एक तरफ उस मेहनत पर पानी फेरने का काम हेमंत पाटिल कर रहे हैं।
हेमंत पाटिल ने अब तक की गेंदें कितनी डॉट की है, वो भी गुच्छों में डॉट की है। 2 गेंदे डॉट, 2 गेंदे डॉट, 2 गेंदे डॉट, 2 गेंदे डॉट, टोटल मिलाकर 8 गेंदे डॉट की है और 4 गेंदों पे इन्होंने रन बनाए हैं। 4 गेंदों पे रन जरूर देखने मिलते हुए। चौका, फिर 2 गेंदे डॉट, फिर सिंगल, फिर 2 गेंदे डॉट, फिर चौका, फिर 2 गेंदे डॉट, फिर 2 रन, फिर 2 गेंदे डॉट। दिन करने का आवाज बढ़ जाएगा, वो आएगा, खिलाएगा उसको, एक ओवर का मैच खिलाएगा। हेलो, गेंदबाजी की कमान पर आए हैं अक्षय पाटिल। लंबे रनअप के साथ गेंदबाजी करना पसंद करते हैं। ओहो, टप्पा खाने के बाद ऑफ कटर गेंद थी, गेंद को बिल्कुल रीड नहीं कर पाए और ये डॉट डिलीवरी। गेंदें काफी डॉट हुई हैं, बहुत गेंदें डॉट हुई हैं। अगर उन गेंदों पर रन आता तो मैच का दृश्य कुछ और होता। 11 गेंदें बची हैं, 54 रन दर्शाता हुआ स्कोर। जरूरती रन्स जो हैं 11 गेंदों में वो है 54 रन्स। चलिए क्विक, थोड़ा सा फास्ट करना है, टाइमर ऑन है, ध्यान में रखिएगा। अगली गेंद पटकी हुई गेंद थी, पुल करने का प्रयास, गेंद रही इस वक्त डॉट के रूप में। देखिए लास्ट आपके पास बचे हैं 2 मिनट और 2 मिनट में आपको 4 गेंदें कंप्लीट करनी है। 2 मिनट 15 सेकेंड, याद रखिएगा, नहीं तो फिर एक खिलाड़ी 38 सर्कल में। नेक्स्ट बॉल लेकर तैयार होंगे फिर से एक बार गेंदबाज अपने बॉलिंग ट्रैक पर। ओहो हो, तेज तर्रार गेंद थी लेकिन लेग स्टंप के काफी ज्यादा बाहर। अंपायर का इशारा आता हुआ वाइड बॉल। अतिरिक्त रनों में 1 रन इस वक्त जरूर शुमार होता हुआ। एक्स्ट्रा रन पर काफी रोक लगी है। जिस तरीके से देखा जाए तो कुल मिलाकर 5 गेंदें वाइड के रूप में डाली गई हैं। अक्षय पाटिल ने 2 गेंदें वाइड की हैं और साहिल नाइक ने 2 गेंदें वाइड की है और फिर अक्षय आए हैं चौथा ओवर लेकर, उसमें उन्होंने 1 वाइड अभी जरूर किया है। अगली गेंद, इस बार देखिए ताकत के साथ स्विंग किया था, गेंद शरीर से जा टकराई है, डॉट डिलीवरी। 9 गेंदों में 53 रन, 53 रन टू विन। 9 गेंदे शेष, 9 गेंदे आना बाकी। अब ये टारगेट थोड़ा सा लंबा नजर आ रहा है। हर बॉल पे 6 अगर आता है तो ही मैच का रुख यहां से बदला जा सकता है। नेक्स्ट बॉल, मिस टाइमिंग स्ट्रोक है, गेंद हवा में है और ये आसान सा कैच, विकेट का हुआ है पतंग। लगता हुआ इस वक्त ये बड़ा झटका। गिरीश ने कैच को पकड़ा है और विकेट का हुआ है पतंग। चलिए 2 रनों की पेनल्टी यहां पर एसडी स्पोर्ट्स आपको लग रही है क्योंकि बैटर आपके 38 सर्कल क्रॉस करते हुए नजर आए। यानी अब 55 रनों की जरूरत है इस मैच को जीतने के लिए। $55 रन्स अब करना होगा आपको जरूरी। गलती की है, 38 सर्कल आपने क्रॉस कर दिया है। न्यू बैटर ग्राउंड में प्रवेश नहीं करते हुए नजर आए और यहां पर लास्ट ओवर में एक और सरप्राइज है। 8 गेंदे 55 रन, 8 गेंदों में 55 रन की जरूरत। अगली गेंद लेकर तैयार होते हुए फिर से एक बार अक्षय पाटिल।
ये डॉट डिलीवरी है। ऐसा लग रहा है कि एसडी स्पोर्ट्स सिर्फ और सिर्फ फॉर्मेलिटी पूरी कर रही है, क्योंकि मैच का देखिए ना सिचुएशन काफी आगे निकल चुका है। 7 गेंदें बची हैं, 55 रन की जरूरत है। यहां से अगर आपने 7-55 पर कुछ कारनामा किया तो ये बड़ी हेडलाइंस होगी कल के लिए। नेक्स्ट बॉल, सिंगल रन, यस, 1 रन, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। टाइम के अनुसार आपने 4 ओवर 22 मिनट में कंप्लीट किए हैं, यानी अब लास्ट ओवर में आपको एक खिलाड़ी 38 सर्कल में लाना होगा जरूरी। टाइमर आप देख सकते हैं, टाइमर ऑन है। एक्स्ट्रा आपको 1 मिनट दिया गया है, फिर भी आपने 22 मिनट्स खर्च किए हैं, तो आपको 5 खिलाड़ी अब सर्कल में रखना है एज अ टीम कैप्टन। दीवे कोलीवाड़ा टीम, चला 5 खिलाडी आतमध्ये ठेवायचं 38 सर्कल मध्ये कंपल्सरी। चंद्रकांत पाटिल, चंद्रकांत पाटिल आए हैं लास्ट ओवर लेकर। 6 गेंदों में 54 रन्स और पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर, यस, वाइड बॉल का इशारा। अभी भी 53 रन्स बनाने हैं। 6 गेंदों में 6 6 यानी 30। इनर एज लगा है लेकिन रन नहीं लेना चाह रहे। गेंद रही डॉट के रूप में, डॉट डिलीवरी। पांच गेंदों का खेल अभी भी शेष। इसके बाद का मुकाबला आप देखेंगे ब्रह्मांड स्पोर्ट्स वर्सेस गुटेली 11 के बीच। बिग फाइट मैच, दोनों ही टीमें एक एक मैच जीती हैं। मजा आएगा मुकाबले में। 4 ओवरों का वो मुकाबला होगा और देखते हैं क्या परिणाम होगा उस मैच का। इस बार देखिए ये यस, वाइड बॉल का इशारा अंपायर की तरफ से जरूर आता हुआ। नेक्स्ट बॉल, फिर से एक बार ब्लाइंग स्ट्रोक। डॉट डिलीवरी। 3 गेंदों का खेल अभी भी बाकी है। चंद्रकांत पाटिल फिर से एक बार अपने बॉलिंग ट्रैक पर। ये डॉट डिलीवरी। मैच में अभी भी सिर्फ औपचारिकताएं बाकी रह गई है। एग्जाम में हमें आता था ना, पेपर के वक्त में फिलिंग इन द ब्लैंक, खाली जगह भरो, बस वही बाकी है, फिलिंग इन द ब्लैंक। चलिए एक और डॉट। 1 बॉल 52 रन्स। मानव मान ही नहीं रहे। मानव 7 गेंदें खेली है, 1 रन बनाया है मानव ने, और ये 8वीं गेंद डॉट। यस, वाइड अगर नहीं डालते तो ये मैडन ओवर ही कहलाई जाती। मैच को जीता है 52 रनों से। ये सबसे बड़ी जीत है। 52 रन से ये मैच को जीता है टीम गांव देवी दीवे कोलीवाड़ा। कॉन्ग्रेचुलेशन, हार्ड लक एसडी स्पोर्ट्स केवनी। बिल्कुल सपना टूटा है। सीजन 2024 की चैंपियन, और इस वक्त इनका सपना जरूर टूटा है। चलते हैं मैन ऑफ द मैच की तरफ। मैन ऑफ द मैच गोज टू, प्लीज वेलकम वन एंड ओनली डेंजर बैट्समैन ओमी केनी। 54 रन की पारी 17 गेंदों में करने वाले खिलाड़ी ओमी।